आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं तातडीची पत्रकार परिषद आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते अरुण अण्णा बनसोडे, माजी युवक जिल्हाध्यक्ष राम स्वरूप तथा बापूसाहेब बनसोडे, जिल्ह्याचे सचिव रविकांत बनसोडे, जिल्हा संघटक राजाभाऊ मागाडे, मातंग आघाडीचे तालुका सरचिटणीस दीपक कांबळे, युवा आघाडीचे जिल्हा खजिनदार नवा सरतापे, मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकर तात्या फाळके, मातंग आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिगंबर गवळी, पश्चिम महाराष्ट्राचे नेते अण्णासाहेब गस्ते, कायकाडी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष सूरज माने, महूद शहराचे अध्यक्ष पिंटू सरतापे, युवकचे तालुका सरचिटणीस दीपक वनकटे, मातंग आघाडीचे तालुका अध्यक्ष शहाजी माने, तालुक्याचे उपाध्यक्ष गौतम चंदनशिवे, तालुका प्रसिद्धी प्रमुख तेजस आडाव, युवक नेते संजय कर्डे, पक्षाचे तालुका सरचिटणीस सूरज भोवाळ, कटपळ शाखाध्यक्ष दत्ता सावंत, युवक नेते अनिल कांबळे, दगडू कांबळे आणि चंद्रकांत काटे साहेब. मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर अण्णासाठी पहिलं नसेल. कालच या ठिकाणी महायुतीचे नेते ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला रिपाई भाजप युती झालेले आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितलंय भाजप RPI आणि शिवसेना गटाची युती झालेली आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलंय की जागा फक्त भाजप आणि शिवसेनेला दिलेल्या आहे. त्या संदर्भात आम्ही तातडीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. माझं महायुतीच्या नेत्यांना सांगणं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आपली नैसर्गिक महायुती असताना आम्ही आपणाला सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये रीतसर जागा मागणी आम्ही राजाभाऊ मागाडे यांच्या बघण्यात तालुका कार्यकारिणीची बैठक घेऊन आदरणीय माजी आमदार शहाजीबापू पाटील साहेब व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांना भेटलो. त्या निवडणुकीमध्येही महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये एकही नगरपालिकेची जागा दिलेली नाही. तसेच 17/1/2026 रोजी रीतसर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लेटर पॅडवर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या करून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना भेटलो. महायुतीचे नेते शहाजीबापू पाटील यांना चिकमहूदमध्ये भेटून आम्ही रिपब्लिकन पक्षाला जागेची मागणी केली होती. परंतु रिपब्लिकन पक्षाला या महायुतीच्या नेत्यांनीही एकही जागा आम्हाला दिलेली नाही. आमची जरी महायुती म्हणून घटक पक्ष असला तरी आम्हाला या नेते मंडळीने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिलेली नाही. त्यामुळं आमची त्यांच्याबरोबर युती नाही हे सांगण्यासाठीच आजची आयोजित पत्रकार परिषद केलेली आहे. पुढील दिशा काय? पुढील दिशा आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वसाहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथजी भोसले, जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड या वरिष्ठ नेते मंडळीची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेणार आहे. पाठिंबा कोणाला असेल आता पाठिंबा आमचा कुणालाच नाही, महायुतीला बी नाही आणि इतर कुठल्याच पक्षाला आमचा पाठिंबा नाही. आज गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा असताना जाणीवपूर्वक आम्हाला महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांकडून प्रत्येक वेळी अपमानाची वागणूक दिली जाते. कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली नाही. निधी वाटपात आम्हाला घेतलं नाही. शासकीय कमिटीवर आमच्या कार्यकर्त्याच्या निवडी नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत आहे. कोणावर आरोप असणार आहे? आरोप शहाजीबापू पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष. आमचा मित्र पक्ष कोण आहे? महायुती म्हणून थोरला भाव भाजप आहे आणि दुसरा भाव आम्हाला शहाजीबापू पाटील आहे. यांच्याकडे आम्ही वेळोवेळी आमचं दुखणं मागून मांडतो. आम्ही लेखी पत्र दिलंय त्यांना
आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिलं असतानाही आम्हाला जागा दिला. तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलेलंच आहे. आम्ही रितसर मागणी पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे पक्षाच्या वतीने. तुमची बोलणी झाली का? बोलली जाते आम्हाला जागा सोडा. आमची गाव पातळीवर तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. आठवल साहेबाला मानणारा जनाधार मोठा आहे. त्यामुळं आम्हाला कार्यकर्त्याला एक तरी आम्हाला जागा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिली पाहिजे ही आमची भूमिका होती. आता जर तुम्ही बोलवलं तर तुम्ही आता आम्हाला त्यांचं जागा दिली नाही तर बोलवायचा प्रश्नच नाही. आता आम्ही महायुतीच्या मित्र पक्षाचा कुठलाही प्रचार आणि प्रचार करणार नाही. ठाम आहे का? ठाम आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय. आम्हाला जर कुचमना आम्हाला जर वागणूक ही व्यवस्थित येत नसली तर आम्हाला काय प्रचार करून तुम्ही निवडून येणार आणि आम्ही विजय म्हणायची काय गरज आहे. आता माना सन्मानाने जर बोलवलं तर आता बोलवायचा प्रश्न जागा वाटपच झालं. कालच भाजप जिल्हाध्यक्षानं सांगितलं की आम्ही RPI भाजप शिवसेना युती म्हणून लढणार, परंतु भाजप पण शिवसेनेला जागा दिली, RPIला जागाच नाही. पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची कायम प्रत्येक वेळा त्यांनी विरोध केलेला आहे. जागा वाटपमध्ये आम्हाला सहभागी घेतली नाही. अर्ज भरताना सुद्धा आम्हाला त्यांचा फोन किंवा इतर कामासाठी आम्हाला आला नाही. आणि जिल्हा परिषदला नगरपालिकेला जी भूमिका नगरपालिकेला त्यांनी सुद्धा जागा दिली नाही. पंचायत समितीला आणि ग्रामपंचायतला अगोदर सुद्धा दिले नाही त्या. का तर RPIचं लेबल म्हणलं का त्यांना खटकतं. तर आम्ही ही खटकण्याची भूमिका राहणार आहे. जरी आम्हाला आत्ता बोलवलं तरी आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही किंवा त्यांना आमचा पाठिंबा राहणार नाही. आमचा स्पेशल आमची जी इच्छा होईल पक्षाचा जे आदेश राहील राजाभाऊचा तेच आम्ही मान्य करू. अन्यथा त्यांच्याशी आमची कधीही आत्तापर्यंत झाली युती पण आता आजच्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला होणार नाही ही ठाम भूमिका RPIची राहील. दामोदर भीमराव साठे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडी. मी या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही पत्र वगैरे त्यांच्या संघ व्यवहार केला, आम्हाला 2 जागा राखीव होत्या. त्या 2 जागापैकी आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे उमेदवार कोण असतील ते उमेदवार तुमचं आम्हाला द्या आणि त्या उमेदवाराचे नावं द्या, आम्ही त्याच्यावर विचार करतो. अशाचं आम्ही त्यांना पत्र वगैरे व्यवहार भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इथं शिवसेनेचे जे सर्व शहाजी बापू पाटील व भाजपचे चैतन्यसिंह केदार यांना आम्ही पत्र व्यवहार केला. त्यांना मी सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला विश्वासात घेऊन काय असेल ती पुढील कारवाई किंवा पुढचं काय असेल त्याचं मागणं तुमचं किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पार्टी हा एक राष्ट्रीय लेवलनं आमच्याबरोबर महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षाला आम्ही विश्वासात घेऊनच पुढील काय असेल ते आम्ही बोलणी किंवा पुढील काय असेल ते आमचे काय तुम्हाला मागणी असेल ते आम्ही तुम्हाला कळवू अशाचा आम्हाला त्यांनी शब्द दिला. आणि ज्यावेळेस उमेदवाराचं किंवा अर्ज भरण्याची जी वेळ येत असते आणि ज्यावेळेस आम्हाला जी चर्चा करायची वेळ येते त्यावेळेस आमच्याबरोबर आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला त्याचा विचार न करता काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं RPIला केलं. आणि आता हे आलेली सुद्धा आगामी जी निवडणूक आहे त्यासुद्धा निवडणुकीला आम्हाला ह्या मित्रपक्षाने आम्ही घटक पक्ष असून माहितीतला आम्हाला जर अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल आणि आम्हाला जर योग्य तो न्याय मिळतच नसेल तर आमचं त्यांना एवढं सांगणं आहे की ह्या सांगोला तालुक्यामध्ये होणारे निवडणूक आगामी आता चालू निवडणूक आहे त्या चालू निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा कुठलाही संबंध या पुढाऱ्यांनी कुणीही इथं घ्यायचा नाही. या स्थानिक लेवलला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आम्ही त्यांना कुठल्याही अँगलनं कुठल्याच पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. आणि या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या सांगोला तालुक्यामधल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाचा वापर झेंड्याचा वापर किंवा गावातल्या पुढाऱ्याबरोबर किंवा आमच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचं कुठलंही बोलणं किंवा कुठलाही आमच्याबरोबरचा कुठला व्यवहार किंवा कुठलाही संबंध त्यांच्याबरोबर आम्ही ठेवणार नाही.
हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. आठवले गट या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज कल्याण न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारिणी आहे, तालुक्यावरती आहे, जिल्ह्यावरती आहे, पश्चिम महाराष्ट्रावरती आहे, या सगळ्या कार्यकारिणीला ॲथॉराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे. ही कार्यकारिणी आज जी पत्रकार परिषद घेती ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एकी युती आहे. परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि जे प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी RPIचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेलाही तशीच परिस्थिती होती. त्यामुळं आज या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय आहे. या निर्णयामुळे जर फरक पडेल तर तुम्हाला परत आठवल की बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो. अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग ठरवावं. जनते आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका अग्रेसर आहे. तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे. आमच्या शाखेतल्या शाखा अध्यक्ष, शाखेतली जी माणसं कामं करणारी आहेत. परत या वेळेत दोन्ही वेळेला पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना आठवले साहेबांच्या खासदार फंडातून तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही की जिथं खासदार फंडातला निधी पोचलेला नाहीये. मग ते टेलिफोनच्या माध्यमातून असो, कुठल्याही माध्यमातून असो, पाक गॅस शेगड्या देण्यापासून नाही का, गॅस कुपन देण्यापासून भरपूर योगदान दिलेलं आहे. असं एकही खेडेगाव नाहीये की जिथं समाज मंदिर, तालीम याला खासदार फंडाचा निधी दिलेला नाही. हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही यांच्या विरोधात जी भूमिका घेणार ती प्रत्येक जनतेला किंवा मतदाराला किंवा आमच्या कार्यकर्त्याला उद्देशून सांगणार की बाबा आपल्याला इथं अपमानकारक वागणूक दिलेली आहे, कार्यकर्त्याला आपला विचार केलेला नाही आहे, याचा तुम्ही विचार करावा आणि निर्णय घ्यावा. ओके.